तर गाईज व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एवढंच आहे की काल झालेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये तेलुगू टायटन्स वर्सेस यूपी योद्धामध्ये जी मॅच झाली त्या मॅचमध्ये अशी काही घटना घडली की ती आपल्या महाराष्ट्राला एक गौरवणारी अशी गोष्ट आहे. तर त्यामध्ये आहे ना आपल्या महाराष्ट्राचे 3 प्लेयर तेलुगू टायटन्समध्ये खेळत होते. चालू मॅच होती, लास्टची 3 मिनटं राहिली. त्या 3 मिनटामध्ये तर टायटन्सकडे लीड होती, पण ती लीड 3 पॉईंटची होती आणि त्याच्यानंतर मग यूपी योद्धाकडे जास्त नव्हते, तर 3 पॉईंटची लीड होती. तर टायटन्सकडे 3च होती, ते पण महाराष्ट्राचे. एक म्हणजे शुभम शिंदे, अजिंक्य पवार आणि तिसरा म्हणजे प्रफुल्ल धावरे. तर मग असे 3 प्लेयर खेळत होते महाराष्ट्राकडून. तर त्यावेळेला नॉन महाराष्ट्रीयन असणारे कृष्ण कुमार हुड्डा हे बोललेले. ती पहिले फर्स्ट वन व्हिडिओ बघा. बोल रहा हूं वॉक लाइन करके टीम पे खड़ा रहिए. अरे जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. और 3 आदमी होते. तर मग या व्हिडिओमध्ये एक नॉन महाराष्ट्रीयन टीम व नॉन महाराष्ट्रीयन कोच कसा आपल्या पोरांना प्रोत्साहन देतोय, तर त्यांना मोटिवेशन देण्यासाठी त्यांनी बोललेलं जय महाराष्ट्र. म्हणजे जय महाराष्ट्र म्हणजे एका शब्दामध्ये तुम्ही बोलू शकता की एवढी पॉवर आहे की त्यांनी तो म्हणजे हारायला आलेला सामना पण तो जिंकलेला आहे त्यांनी.